शेतकऱ्यांमध्ये एक म्हण आहे, ढवळ्यापाशी पिवळा बांधला व वान नाही पण गुण लागला. 2014ची निवडणूक मला आजही आठवते. प्रचंड हजारो कोटीचा भ्रष्टाचार, घराणेशाही याच्यामुळं लोकांमध्ये एक मोठा संताप होता. 2014च्या निवडणुकीमध्ये मोदीजींकडे एकदम आशा शेतकऱ्यांच्या लागल्या होत्या. आजही मोदीजींचं जे पिंपळगाव बसवमधलं भाषण मला आठवतं की मोदी बोलले होते की शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणणार व कांद्याचे दिवस चांगले आणणार. नागपूरचं मोदीजींचं भाषण आजही मला आठवतं की संत्रा शेतकऱ्यांसाठी फूड प्रोजेक्ट आणणार व शेतकऱ्याचं कल्याण करणार. परंतु आपल्याबरोबर काही शेतकरी आहे, आज टमाटा असेल किंवा कांदा असेल याचा प्रचंड हाल झालेले आहे. निवडणुकीच्या वेळेसच भाव का वाढता, आता भाव का कमी आहे? टमाटा अक्षरशः 60 रुपये कॅरेट व कांद्याचे जर हाल बघितले, आपल्याबरोबर काही शेतकरी आहे, त्यांचं मत आपण जाणून घेणार आहेत. दादा, नेमकं आज कांद्याची काय परिस्थिती आहे? बोला ना. कांद्याची परिस्थिती काय आता? आम्हाला काय कांदे गेले, मुर्दा झाला कांद्याचं काय राहिलं? कांदे गेले, टमाटे गेले, राहिलंच काय आता? वावरही उपळून गेले, पाऊसही खूप झाला. आता काय भाव आहे? आता काय कांदे आहे 400-500 रुपये, टमाटे आहे 50-60 रुपये कॅरेट. तुम्ही कुठून काका? धारणगाव खडक. काय कांद्याची परिस्थिती काय आज? कांद्याची परिस्थिती आजच नाही पण आज 6 महिन्यापासून बघतो आम्ही. उन्हाळी कांद्याची परिस्थिती खूप वाईट आहे. आणि कांदे आम्ही काही घरात पिकवलेले नाही, शेतात पिकवलेला 4 महिन्याचा माल राहतो. तहसील किंवा पार राष्ट्रपतीपर्यंत कुणीतरी त्याची दखल घ्यायला पाहिजे. कांदा किती तयार होऊ राहिला आणि त्याची विल्हेवाट कशी लागली पाहिजे. बरं, हे काय अडाणी माणसं बसलेले नाही. राष्ट्रपती किंवा हा सरकारी जो प्रशासक माणसं राहत्या त्यांनी ते नियोजन करायला पाहिजे. आयात निर्यात धोरणावर विषयी त्यांनी. कांद्याचे भाव निवडणुकीच्या वेळेस वाढलेले असतात, पण अशा वेळेस का वाढत नाही? नेमकं काय जादू आहे? त्या निवडणुकीच्या वेळेस संवेदनशीलता जास्त असते, कोणी काही बोलतं, काही निर्णय घेतात. पण त्या कांद्याची एकंदरीत काय भावाची परिस्थिती? काय 700, 800, 900 हजार रुपये कांदे विकत. तुमचे कांदे किती होते आणि किती खराब झाले? 400 क्विंटल कांदे होते, 200 क्विंटल खराब झालेले. कसं वाटतं मनाला असं झालं? काय आता ती शेतीच करू नये असं वाटतं की कांदेच आणू नये शेती वावरामध्ये. आत्महत्या, ते कर्ज भरा, हे करा ते कर्ज भरायचं कुठून? ती शेतकरी पूर्ण मातीत चाललेला आहे. प्रत्येक मालाची माल रेट ठरलेले, जीएसटी ठरलेली. शेतीमालाला का जीएसटी नाही? का मालाची किंमत फिक्स ठरलेली नाही? ती कोणत्या दुकानात जा, व्यापाऱ्याकडे जा किंवा मजुराकडे जा, त्यांचे प्रत्येकाचे रेट ठरलेले. तसं शेतीमालाचे काय रेट नाही भाऊ, असं फिक्स भाव काय नाही. मग शेतकऱ्यांनी कोणत्या बळावर जगायचं? 2014च्या निवडणुकीमध्ये आपण बघतो की काँग्रेसचा प्रचंड मोठा भ्रष्टाचाराने जनता वैतागली होती. घराणेशाही असेल, त्यांचं एकदम म्हणजे हजारो कोटींचा त्यांचा भ्रष्टाचार त्यांनी केला. व मोदीजींकडं शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या आशा वाटत होत्या, कारण की कांद्यासाठी ते पिंपळगाव बसवंतला बोलले होते की खूप मोठा असा प्रोजेक्ट आणणार, प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणणार, संत्रा कापसासाठी मोठा प्रोजेक्ट आणणार. शेतकऱ्यांना एक आशा लागल्या होत्या, शेतकऱ्यांचं चांगलं काहीतरी कल्याण करणार. काय वाटतं त्याबद्दल? काहीच कल्याण नाही. आजचे दिन मानायला गेले, आजचे दिन आले. मोदी जेवण आजचे दिन येणार, उत्पन्नाची दुप्पट वाढ होणार. हे दुप्पट काय वाढ झाली? तरी पण लोक म्हणता की ठीक आहे, हिंदू खतरे में आहेत, त्याच्यामुळं मोदीजीच पाहिजे म्हणून. हिंदू खतरे, पण शेती खतरेत गेली ना. हिंदू मागे शेती खतरेतच गेली. म्हणजे उद्या हिंदू संपवायचा आणि शेती संपवायची. लाडक्या बहिणीला पैसे वाटायचे, म्हणजे जे काम करणारे मजूर आहे त्यांनी काम करायचं नाही, त्यांनी घरीच बसायचं. म्हणजे शेती व्यवसाय मोडीत आला पाहिजे पूर्णपणे. हे धोरण आहे यांची फक्त. अजून काही शेतकरी दादा, तुम्ही कुठून आले? थडीसारोळा, निफाड. काय वाटतं कांद्याचे भाव आता सध्या मार्केट कसं आहे व तुम्ही किती कांदे साठवले होते, किती सडले? साधारण कांद्याचं यावर्षी केलेला खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याच्या चाळीमध्ये खूप लॉस झालेला आहे, सडलेला आहे. त्याच्यामुळं झालेला खर्चसुद्धा वसूल होईना. आत्ता बी अशी परिस्थिती आहे का निम्मा माल बाहेर टाकावं लागू राहिला, निम्माच माल मार्केटला आणू राहिलो आम्ही. आणि त्याच्यातही मार्केटची ही परिस्थिती म्हटल्यानंतर अक्षरशः शेतकऱ्यांना फाशी घेणं दुसरा पर्यायच राहिला नाही. गळफास घेऊन आत्महत्या करणं याच्या व्यतिरिक्त काहीच राहिलेलं नाही. आणि सरकारही कुठल्या प्रकारचं मदत करीना, कुठल्या प्रकारचं कर्ज माफी देईना. ह्या गोष्टीमुळं बराचसा शेतकऱ्यावर आक्रोश निर्माण झाला आहे. आणि हा आक्रोश येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी वर्ग अवश्य दाखवून देईल. भाव निवडणुकीच्या वेळेस बरोबर वाढतात, पण आता वाढत नाही. काय जादू काय? हाच मोठा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा शेतकरी ह्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस दाखवून दे. तुम्ही कुठून आले दादा? मी गोंदेगाववरून. काय नाव आपलं? सोमनाथ चांगले.
किती कांदे साठवले, किती सडले? मी 50 ट्रॅक्टर साठवली होती, तर जवळजवळ 40% खराब झाली. कसं वाटतं मनात? नाही, खूप नाराजी, भरपूर नाराजी. मोदीजी बोलले होते की कांद्यासाठी प्रोजेक्ट आणणार पिंपळगाव बनसोतला. आज टमाट्याची जी थोडं पुढे सर्वांनी, टमाट्याची अशी परिस्थिती आहे की आता श्वास जो बनतो, श्वास टमाट्यापासून प्रोसेसिंग केल्यानंतर त्याला बाहेर देशात मोठं डिमांड आहे, परंतु आज टमाटा 60 रुपयांनी विकावा लागू राहिला. कांद्यावाल्याची परिस्थिती अवघड आहे. तर मोदीजींबद्दल काय वाटतं? त्यांच्याकडे खूप म्हणजे आशेने लोकांनी बघितलं होतं. नाही, माझ्या मते पिकाचं प्रमाण पण जास्त झालेलं आहे, कांदे पण यावर्षी जास्त झालेले आहे. आणि मागच्या वर्षी मका वाढल्या होत्या, कांदे कमी झाले, मका वाढवल्या लोकांनी. 2 मिनटं. आणि ते गेल्या वर्षी जे निर्यात नियोजन जे झालं ना, भाव वाढले की ते निर्यात लगेच बंद करतात, त्यामुळे बाहेर देश आपल्याकडून आता कांदा घ्यायला तयारच नाही, त्याच्यामुळे हे दिवस आपले आले. दुसरी गोष्ट, नाफेडचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना वाटत होतं का नाफेड जर मार्केट आलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला, कांद्याला अजून भाव वाढतील, परंतु नाफेड हे शेतकरी व व्यापारी यांचे मुंडके मोडासाठी, कारण की नाफेड आला तरी अजून काहीच नाही. नाही, बरोबर आहे. नाफेड मार्केटमध्ये नाहीच आहे. कांदे घेण्यासाठी म्हणजे कांदे घेण्यासाठी पण नव्हतं आणि आता पण नाही आहे. ते काय तुम्ही कुठून? मी मांडवड नांदगाव तालुका इथून आलेलो आहे. मला अपेक्षा होती इथं मोठं मार्केट असल्यामुळे जास्त भाव मिळेल, पण इथं आल्यानंतर पण भाव कमी आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे NCPF आणि नाफेड मार्फत जो खरेदी केला जातो कांदा, हा सदर मार्केटमध्ये न खरेदी करता हा व्यापारी 1900-800 रुपयाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल हा 1500-1600 रुपयाच्या सरकारी भावानं हा व्यापाऱ्याकडून माल डायरेक्ट ट्रान्सपोर्ट म्हणजे यांच्याकडे जातो. हा शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचा फायदा नाही होत. दादा, मी कानडीहून आलो आहे, ज्ञानेश्वर कांदळकर. आज कांद्याची परिस्थिती अशी झाली साहेब का बोलताच येत नाही, कारण कांद्याला हे 16 ते 17 रुपये किलो मागं भाव, उत्पादन खर्चच आहे तेवढा, आणि आज कांदा जातो 7 ते 8 रुपये. तुम्ही एक विचार करा, 1 लिटर पाण्याची बाटली घेतली तर 15 ते 20 रुपयाला आहे. अहो, पाणी जेवढं भरलं ना शेतकऱ्यांना कांद्याला, ते पाण्याचे सुद्धा पैसे वसूल होते नाही. आज झालेला खर्च तर द्या सोडून, कारण मजुरी काय झाली, खादीचे भाव काय झाले, औषधाचे काय झाले, सरकार करतं काय नेमकं? गव्हर्नमेंटला हाच प्रश्न आहे. फक्त निवडणुकीच्या वेळेस भाव वाढता. बरोबर, फक्त निवडणुकीच्या वेळेस निवडणूक तोंडावर आली की भाव वाढता, आणि पुन्हा शेतकऱ्याचा कुठल्याच मालाचा विचार केला जात नाही, कोणत्याच भाव हे वाढती नाही. शेतकऱ्याला जिथं तिथं पिळून लुटलंच जाते, कोणताही सरकार असो सारखं. दादा, तुम्ही कुठून आलेले? पुण्यावरून आलो, चांदवड. काय वाटतं मोदीजींबद्दल? सगळ्यांनी आशेने बघितलं होतं. मोदीजी त्यावेळेस बोलले होते, भाई और बहनों की भ्रष्टाचार खत्म होना चाहिए क्या नहीं होना चाहिए, काला धन वापस आना चाहिए कि नहीं आना चाहिए, बेरोजगारों को रोजगार मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए, असं बोलले होते. काय वाटतं मोदीजींच्या कामाबद्दल, शेतकऱ्याच्या भावाबद्दल काय वाटतं? निवडणुकीच्या वेळेस भाव वाढायचे ना, आता मोदी जे बोलले ते फक्त चुनावी जुमला होता, फक्त निवडणूक जिंकण्याकरता जुमला होता. आणि 2 वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी कारण नसताना निर्यात बंदी केली. त्यावेळेला 40% निर्यात शुल्क लावून सरकारनं 2,000 कोटी रुपये कमवले. शेतकऱ्याच्या जीवावर 2,000 रुपये कमवले. आणि आज 600-700 रुपये असताना सरकार डोळ्यावर पट्टी बांधून झोपलेलं आहे. एका बाजूने म्हणायचं आम्ही उत्पन्न डबल करतो, स्वामीनाथन आयोग लागू करतो, उत्पन्नाच्या 2 पट भाव देतो, आणि हा जर एका क्विंटलला जर कांदा 2,000 रुपये खर्च येत असेल आणि आज जर कांदा 800 रुपये विकत असेल, तर सरकार शेतकऱ्यांकडं फक्त म्हणायचं की शेती हा कृषीप्रधान देश आहे, आणि कृषीप्रधान देश असताना आज शेतकऱ्याचं मरण झालेलं आहे तरी सरकार काहीच करत नाही. परंतु ते म्हणता हिंदू खतरे में आहे, त्यामुळं मोदीच पाहिजे. हिंदू खतरे में, पण शेतकरी पण खतरे में ना. जर 2,000 रुपये खर्च येत असेल, शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याला आहे. शेतकऱ्याला जात नसो, धर्म नसो, त्याचा शेतकरी हाच एक धर्म आहे. कांदा पिकवतो हा कांदा त्याचा धर्म आहे. 15 तारखेला काँग्रेसचं आंदोलन झालं, कर्जमाफी, त्यानंतर कांद्याला समजा भाव नाही आहे किंवा द्राक्षाची परिस्थिती अवघड आहे. परंतु आंदोलन जे झालं, कसं झालं ते भुसपांग आंदोलन. एका दिवसात आंदोलन करून काय होतं? जातीचा काय विषय नाही आपला, पण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन झालं. कसं झालं ते? हे फक्त कागदावर लिहिण्यासाठीच आंदोलन असतं का? काय न्याय भेटला काय त्याच्यानी एका दिवसाच्या आंदोलन? नाही, आंदोलनाचा विषय अलग आहे. आणि शेतकरी आंदोलनाने सरकारला फरक पडतोच ना हो. नाही, शेतकरी आंदोलन झालं ते जातीवर राजकारण होतं आहे. आणि कांदा पिकवतो हा सगळ्या जाती धर्माचा मनुष्य कांदा पिकवतोय, हा एका जातीचा का पिकवत नाही. राजकारण जातीसाठी एक होता पण शेतीसाठी एक होत नाही, एक होत नाही, सरकार पण एक होत नाही. आणि
आणि मागेला आम्ही म्हणतो विरोधक, तुम्ही म्हणता काँग्रेसनं आंदोलन केलं. हो या हो या ते काँग्रेसनं आंदोलन केलं. मागील काळामध्ये जेव्हा लोकसभेला इलेक्शन झालं त्यावेळेला आमच्या परिसरामध्ये निर्यातीचा मुद्दा होता. आम्ही सत्तारूढ पक्षांना डावलून आम्ही इतर सगळ्या पक्षांच्या लोकांना निवडून दिलं, कारण कांद्याचा हा राग होता. आणि आज विरोधकसुद्धा, आज महाराष्ट्रामधून 30-31 खासदार असताना दिल्लीमध्ये एकही विरोधी पक्षाचा आमदार खासदार एक सगळ्यांनी एकजूट होऊन एक ठाम भूमिका मांडत नाही. एकही भूमिका मांडत नाही. आज 31 खासदारांनी जर महाराष्ट्राची भूमिका लोकसभेमध्ये जर मांडली तर सरकारला निश्चित शेतकऱ्याचा विचार करावा लागेल. पण आम्हाला असं वाटतं की सगळे एका माळीचे मनी शेतकऱ्या विरोधामध्ये. बरोबर. आभारी नेवरगाववरून. काय एकंदरीत कांद्याला आत्ता सध्या कसं मार्केट आहे? काय 700, 800, 900, 1000 रुपयापर्यंत चांगला माल. काय वाटलं नेमकं निवडणूक आली का मार्केट वाढतं? आता निवडणूक नाही आहे तर शेतकरी पार अगदी म्हणजे वादील झालेलं आहे. आता शेतकरी खर्चही निघत नाही आणि आता निमानिम त्याच्यात खराबपणा जास्त आहे कांद्यात यावर्षी. किती कांदे होते आणि किती सडले? 12 ट्रॅक्टर कांदे होते, 4 ट्रॅक्टर खराब होऊन गेले, फेकून द्यावं लागले. त्याच्यात तर उत्पन्न खर्चसुद्धा निघून नाही राहिला. घरातून पैसे टाकण्याची वेळ आहे आता. आपण मोठमोठ्या न्यूज चॅनलवर बघतो की जगाचा पोशिंदा धान्य पिकवतो, आपण जर नाही पिकवलं तर हे खाणार काय? परंतु आज पोशिंद्यावर अशी वेळ आहे, काय वाटतं? बरोबर आहे. काहीच नाही त्याच्यात, काही पार कंबड मोडलेलं आहे शेतकऱ्याचं. नवीन उभं करण्यासुद्धा ताकद नाही शेतकऱ्याला. काका तुमचं गाव कोणतं? नाव काय तुमचं? माझे नाव अनिल श्रीहरी जाधव, राहणार मंजूर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. इथून आलेलो आहे मी, कांदा विक्रीला आलेलो आहे. परंतु कांद्याची आजची परिस्थिती अशी आहे की कांद्याला कुठल्याही प्रकारचा पाहिजे तो भाव नाही आहे. ह्या पिरियडमध्ये मागच्या वेळेस 2400-2500 रुपये कांदा विकायचा, तो कांदा आज आम्हाला 700-800 ते 1000 रुपयेपर्यंत कांदा विकला जातो. त्याच्यामुळं आमचे जे काही शेतकरी बंधू आहेत ते पूर्ण कोलमडलेले, अक्षरशः आत्महत्येची वेळ आलेली. आणि आत्ता दिवाळी पिरियड जवळ आलेलं आहे. शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची हा एक खूप बिकट परिस्थिती आहे. त्याच्यामुळं शासनाला आमची एक रिक्वेस्ट आहे की ह्या कांद्याबद्दल जे काही असेल त्याचे ध्येय धोरणं त्यांनी अंमलात आणून शेतकऱ्यांकरता चांगल्या प्रतीचा भाव मिळावा अशी आमच्या सर्व शेतकरी बांधवांची इच्छा आहे. तर त्वरित शासनाने याचा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. दादा काय भाव गेले कांदे? 850 रुपये. कुठून आले तुम्ही? कोटमगाव. काय अपेक्षा होती तुम्हाला? भाव कितीपर्यंत जायला पाहिजे होते? आता या दिवसात तरी अपेक्षा होती 2000 तरी मार्केट पाहिजे होतं, 2000च्या पुढे. कारण 5 महिन्यापासून कांदे सांभाळतोय आम्ही. त्याची नुकसान किती, सडघाण किती झाली, घट आली. आणि जेव्हा आम्ही ताजे काढले तेव्हा 1200-1300 विकत होती. पण मग शेतकऱ्याला अपेक्षा राहते का 2 पैसे व्हावं म्हणून. मग आजचे दिन आ गए क्या? काय त्याचे आजचे दिन आले? हिंदू खतरे में काय आता सांगताच येत नाही आम्हाला. शेतकरी खतरे में आता. शेतकरी खतरे में. तरी पण काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत लुटतं आणि भाजपवाले काय करताय? या बा तुम्हाला एक सांगतो, तुम्ही इथं राजकारण करू नका. काँग्रेस किंवा भाजप, जे सत्य परिस्थिती आम्ही ते सांगतोय. आता मागच्या वर्षी दुष्काळ होता तेव्हा 4000 विकले, तेव्हा भाजपचंच सरकार होतं ना. आज 800 विकतायत, आज भाजपचंच सरकार आहे. ही सगळी परिस्थिती आवक जास्त झाल्यामुळे यंदा शेतकरी का कांदा भरपूर असल्यामुळे अशी परिस्थिती झाली. निवडणूक आले का कांद्याचे भाव वाढता? काय जादू काय? आता ते निवडणूक आले भाव नाही वाढत, निवडणूक आले भाव पडता. असं पडता. भरपूर पियुष गोयल मध्यंतरी म्हटले होते की आम्हाला 150 कोटी जनतेचा विचार करावा लागतो. आता ते त्यांचं म्हणणं असं आहे, पण मग इकडे शेतकऱ्याच कोण विचार करेल? मग त्यानंतर कांद्यासाठी आंदोलन झालं काँग्रेसचं 15 तारखेला कर्जमाफीसाठी. पण एका दिवसाच्या आंदोलनात काय होतं? ते भुसपांग आंदोलन आहे. काय वाटतं? आता अजून बघू सरकारने त्याच्यात आंदोलनाची दखल घेतली का नाही कळेल आता येत्या दिवसामध्ये. पण आम्हाला तरी अपेक्षा होती की या दिवसात कमीत कमी कांदा 2000च्या पुढे तरी. हा काय भाव गेला? आता 850 रुपये गेलेला आहे. बघू शकतो अगदी 850 रुपये हा भाव गेला आहे. कांद्याची साईज बघू शकता, अगदी 55-60 प्लस साईज आहे. हा कांदा एकदम प्युअर. किती कांदे होते, किती सडले? आता जवळपास आमचे 20 ट्रॅक्टर कांदे होते. त्याच्यामध्ये आता ह्या ट्रॉली मग 12 क्विंटल मागत 2.5 ते 3 क्विंटल कांदे खराब झालेले, कमीत कमी 3 क्विंटल. आणि त्याची घट पण आली, वजनात घट आलेली. काका आत्ताच निलाव झाला, काय भाव गेले कांदे? कांदे 1100 रुपये गेले. 1100? मग काय 1100 मध्ये परवडतं का तुम्हाला? नाही परवडत.
काय परवडतं त्याचं? काहीच नाही ना त्याचं. खादी खुदीला काय महाग आहे हे ते परवडतच नाही. मजुरी 12,000 रुपये एकर आहे. कुठून आले तुम्ही? पाचोऱ्याहून. पावती कुठे? पावती दुसरी नंबर घ्या. 1152 गेलाय. 1152 गेलेला आहे आणि 1 नंबरचा कांदा आहे. बियाणं कोणतं आहे काका? बियाणं हे सांग रे. आंबरचं आहे. आंबरचं आहे. आता हे व्यवस्थित ठेवा. काय वाटतं निवडणुकीच्या वेळेस कांद्याचे मार्केट वाढता आणि आता निवडणूक नाही तर मार्केट एकदम डाऊन झालं? डाऊन झालं बरोबर. मार्केट डाऊन झालं. निवडणुकीच्या टायमाला त्याला निवडून यायचं राहतं ना तेव्हा वाढतं ना. आता डाऊन झालं फार. असं कसं वाटतं मनाला? काय कसं वाटतं आता? खर्चच नाही तर खर्च होऊन गेला मामुरण. काय आता काय ते बाकीचं काय आता? मग आजचे दिन आ गए? नाही आजचे दिन नाही आहे. ते तर म्हणता हिंदू खतरे में है. नाही कायच आजचं दिन? काहीच नाही आजच्या दिन नाही. कांद्यासाठी आंदोलन केलं 15 तारखेला काँग्रेसवाल्यांनी. पण 1 दिवसाचे आंदोलन काय होतं? ते भुसपांग आंदोलन आहे. काहीच नाही. त्यांचं काम केलं ते निवडून करता केलं ते ना. त्यांच्या कामात ते करू राहिले. बाकी आहे का लक्ष काय त्यांचं? 915 रुपये. 915 रुपये कांदा गेला आहे. कांदा बघू शकतो एकदम 60 mm प्लस साईज आहे. आणि किती? 915 गेलेला आहे कांदा. किती कांदे साठवले होते? यंदा 10 ट्रॅक्टर होते. किती सडले? साधारणतः 4 ट्रॅक्टर चांगले निघाले, 6 ट्रॅक्टर जेमतेम सडून गेले. काय वाटतं भावाबद्दल? काय वाटतं यंदा म्हणजे अपेक्षित खूप रडावणी स्थिती झालेली आहे. कारण की एक तर एवढ्या कष्टाने एक तर एवढ्या संकटातून आपण पीक मार्केटमध्ये आणतो. त्यात ही एवढे दिवस ठेवूनही एवढं नुकसान होऊन आज ही परिस्थिती बाजारभावाची. जेणेकरून आज अक्षरशः हे म्हणजे फुकटच्या भावात अक्षरशः 915 रुपये म्हणजे एकदम दयनीय आहे. सरकारला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची का आपण साधारणतः शेतकऱ्यांचं काय म्हणजे शेतकऱ्यांकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष नाही सरकारचं. परंतु निवडणुकीमध्ये जवळ आली की निवडणूक भाव वाढतं आता मार्केट कसं डाऊन आहे? आता हे तर हे प्रत्येक पंचवार्षिक कार्यक्रम त्यांचावाला हा. इलेक्शन जवळ आलं की बाजारभाव वाढून द्यायचे 2 रुपयाचे एक आशा दाखवायची आणि बोलताना एक बोलायचं आम्ही शेतीमाल चांगला बाजारभाव देऊ, असं करू तसं करू. निवडून आली की परत त्यांचं जे आहे ते आहे चालूच आहे. त्यात काय बदल नाही. काँग्रेसचं पण तेच करतं आणि भाजप पण तेच करते ना. ते एकाच माहिती बनी. BJP सारखे काँग्रेस सारखे कोणताही पक्ष घ्या, हे शेतकऱ्यांचा प्रश्न म्हटला का तिथं यांचं रडगाणं परत चालूच होणार आहे. हे काहीच करणार नाही. मोदी तर बोलले होते की भ्रष्टाचार खत्म होना चाहिए क्या नहीं होना चाहिए, बेरोजगार को रोजगार मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए. तर त्यानंतर पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्यासाठी फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणणार बोलले होते. किंवा विदर्भात कापसासाठी संत्र्यासाठी प्रोजेक्ट आणू. आज जर टमाटेसुद्धा खूप वाईट परिस्थिती आहे. मोदीजींकडे सगळ्यांनी खूप आशेने बघितलं होतं पण मोदीजींनी पण आता हेच करतं. आता तुम्ही जे कापसा संदर्भात बोलले तरी आता मोदीजींनी काय केलं आहे की जे अमेरिकेवरून जो आपल्याकडे जो कापूस येणार आहे त्याला जे आयात शुल्क आहे आपल्याला म्हणजे आयात करणारे त्याला आयात शुल्क 0% म्हणजे काय केलं यांनी आपल्याला जो अमेरिकेचा कापूस आहे तो आपल्याकडे आणायचा आहे. म्हणजे परिणामी काय होणार आहे जो आपल्याकडे जो आलेला आपल्याकडे जो असलेला कापूस आहे त्याचे परिणाम बाजारभाव पडणारच आहे ना. जसे तुम्ही निर्यात शुल्काला कसे लगेच 40% 30% लावताय, आपला निर्यात शुल्क 0 करा ना तुम्ही. तरी पण लोक म्हणता की हिंदू खतरे में आहे आणि मोदीच पाहिजे. हे राजकारण आहे, हे जातीयवाद हे फक्त राजकारणी करतात. आपल्या स्थानिक लेवलला तुम्ही मला दाखवून द्या हिंदू मुसलमान आपण जे करतोय का, आपण एका ताटात जेवतो आज. ही परिस्थिती आपल्याकडे नाही. फक्त हे राजकारणी सांगता बाबा तू मुसलमान आहे मी हिंदू आहे, हा वंजारी आहे तो माळी आहे, हे फक्त हे राजकारणी सांगता आपल्याला. आणि संकट जर पडलं ना ते आपण आपल्याला कामं येतो. ही राजकारणी आपल्या कामं येत नाही. ही सत्यस्थिती कालची पण आणि आजची पण. त्यानंतर काँग्रेसनी 15 तारखेला कर्जमाफी आणि कांद्याचे भाव डाऊन आहे किंवा द्राक्षाची जी अवघड समस्या आहे त्याच्यासाठी काँग्रेसनी 15 तारखेचं आंदोलन केलं. आता आंदोलन असं झालं का ते भुसपांग आंदोलन. आता मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कसं झालं होतं, समाज जाऊ द्या पण समाजासाठी लोक एकत्र होता. त्यांचं काय एका दिवसासाठी आंदोलन झालं. एका दिवसाचे आंदोलन काय होतं कांद्यासाठी काँग्रेस? उलट ते दुष्परिणाम झाले. 1000 रुपयाच्या आत बाजारभाव आले ते तरी 1200 रुपये चालू होते. ते आंदोलन केलं उलटा परिणाम झाला त्याचावाला. ते आज परिस्थिती अक्षरशः एवढा हा सुपर माल आहे, हा 1500-1600 माल जायचं सुरुवातीला, आज हा 915 रुपये गेला आहे काय. आणि शिवाय तुम्ही माल बघा, माल हलका असेल तर सांगा तुम्ही एकदम A1 बघू शकतो ग्रेड माल आहे एकदम सुपर माल आहे. आणि ही परिस्थिती आणि तुम्ही म्हणता आंदोलन केलं काहीच परिणाम झाला त्याचावाला. दिसत आंदोलन बियाणं येलोरच आहे. काका तुम्ही कुठून आलेले? रवंदा. काय भाव गेले? 915. किती? 915. परवडतं का या भावात? नाही या भावात नाही परवडत. मग आजचे दिन आ गए. बरोबर आहे. आजचे आ गए क्या?
का हिंदू खतरे में है? काय आता ते काही जागृत होतो कारण भाव मिळत नाही. काय कांद्याची परिस्थिती काय आज? कांद्याची परिस्थिती खूप वाईट आहे. आज बरेचसे कांदे 200-400 या भावात विकल्या जाऊ राहिले म्हणजे फुकटच आहे. आज सरकारचे धोरणं काही बरेचसे विलक्षण आलं की त्यापुरते बोलता का बुवा उतारा क्वारा करू, शेतीमालाला मार्केट भेटल असे फक्त आश्वासनं दिले जातात. हकीकतमध्ये कुठल्याही प्रकारचं काही निर्णय घेतला जात नाही आहे, फक्त आश्वासनं दिल्या जात्या. विलक्षण आलं का विलक्षण होऊन गेल्यानंतर परत शेतकरी हाय का गेला याचासुद्धा शेतकऱ्याशी कुठलाही सरकारला घेणं नाही असं याचा अर्थ होतो. फक्त आश्वासन का आम्ही उतारा कोरा करू. अरे कोरा काय आहे? कांदे पार आज उखाड्यात टाकायची वेळ आली. 200-300 रुपयानं काय होतं आहे? लागवडीचा विचार करा. 12,000 रुपये एकर लागवड आहे. 1 एकराला कमीत कमी 70,000 ते 80,000 रुपये खर्च येतो 1 एकर कांदे पिकवायला. आणि आज कांद्याची परिस्थिती इतकी वाईट आहे का एकरात फक्त 50 क्विंटल माल निघू राहिला. काय केलं पाहिजे शेतकऱ्यानं? हा सरकारनं विचार केला पाहिजे ना शेतकऱ्याचा. बारीक बारीक उदाहरण आहे ना, शेतकरी काय झोपेल नाही, ती काय अंगठे बहादूर नाही ना, जे खुर्चीवर बसलेले त्यांना अनुभव आहे ना. विरोधकांचं काम आहे आवाज उठवणं, परंतु आत्ताचे जे आंदोलनं, जे पहिले जे आंदोलन होतं, आत्ताचे आंदोलन म्हणजे भुसपांगे आंदोलन झाले. काल 15 तारखेला काँग्रेसने आंदोलन केलं, फक्त टिकमार लावण्यासाठीच केलं का? एक दिवसांनी काय होतं? समाजाचा काय विषय नाही, पण मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं, आरफारचं आंदोलन झालं, काही का त्यांना पदरात भेटलं. काँग्रेसचं आंदोलन परवा झालं 15 तारखेला, ते काय नेमकं काय त्याच्यात काय साध्य केलं त्यांनी? साध्य काही नाही, फक्त पुढं विलक्षण आले म्हणजे तेवढं पुरतं त्यांना दाखवायचे, बाकी काय काहीतरी हकीकतमध्ये शेतकऱ्याकरता विचार केला पाहिजे ना. नुसती आंदोलनं करायची, 1 दिवसाचे आंदोलन ते होतं का? तुम्ही रस्त्यावर उतरा, शेतकरी आहे निर्णय घ्यायला का उभे राहायला तयार आहे ना, कोणते शेतकरी नाही म्हणत्या. पण परिस्थिती अशी आहे की सरकारचं धोरण इतकं चुकीचं होऊ राहिलं. विलक्षण आलं 2 वर्षापूर्वी अगोदर का त्यांनी फक्त शेतकऱ्याची मन समजोतं करायची, तेवढं पुरतं बोलायचं, नुसते आश्वासन देणं. आज हकीकतमध्ये कांदा 200-400 विकू राहिला, त्याला खर्च किती हा विचार केला का शेतकऱ्याचा कोणी आत्तापर्यंत? नुसते खुर्चीवर बसायचे, आश्वासनं द्यायचे, तिकडून तुम्ही हकीकतमध्ये येऊन बघा ना. आपण जे म्हणतो की शेतकरी हा पोशिंदा आहे, शेतकरी खूप कष्ट करतो आणि नंतर पीक येतं आणि मग ते लोकांना तोंडात म्हणजे 2 घास मिळतात. जगाचा पोशिंदा आपण शेतकऱ्याला म्हणतो ना, शेतकऱ्यांची आज इतकी वाईट परिस्थिती आहे. अहो जगाचा पोशिंदा फक्त मानल्या जातं, हकीकतमध्ये सगळे शेतकऱ्यावर जगेले तसा विचार केला तर. त्यांनी जर नाही पिकवलं तर ते काय करतील? नाही पिकवलं, कांदा झालं, बाजरी झालं, ज्वारी झालं, हे असे पिकं जर नाही पिकवले तर काय चालणार यांचं? पण हा विचारच नाही ना त्यांच्यासमोर, फक्त पोशिंदा मानला जातो. आज कांद्याची परिस्थिती तुमचे किती ट्रॅक्टर कांदे होते ना, आज किती म्हणजे सडले किती, शिल्लक किती? आता असं धरा, 800 क्विंटल माल जर असेल, 800 क्विंटल माल जर असेल तर फक्त 200 क्विंटल माल राहिलेला आहे, बाकी सगळे खराब झालेले आहे कांदे. आज हकीकतमध्ये अशी परिस्थिती, खूप वाईट परिस्थिती, खर्च होत नाही, वसूल होईना. अजून आपल्याकडे काही शेतकरी आहे, या ना काका. तुम्ही काका 2 मिनटं या. दादा तुमचं गाव कोणतं? मी राहणार पन्हाळ्याचा आहे. मोदी साहेब म्हटले होते आपले उत्पन्न डबल होणार, पण शेतकऱ्याचं उत्पन्न डबल व्हायच्या ऐवजी निम्मेव आलं आहे. आता इथून पुढं युवांना असं वाटतंय शेती करावी की नाही करावी. जर आपला उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही, कांद्याला हमी भाव पाहिजे, कांद्याला 35 रुपये हमी भाव पाहिजे किलोला. हमी भाव देऊ शकत नाही सरकार, हमी भाव देऊ शकत नाही. आणि ज्या वेळेस निर्यात करायची, थोडं मार्केट वाढलं का त्याने निर्यात बंदी करावं आणि आता एक्सपोर्टला काही अनुदान द्यावं शासनानं, तरच मोदीजींनी मोठे आश्वासनं दिले होते. 2014च्या निवडणुकीमध्ये ते बोलले होते की कांद्यावाल्यांसाठी पिंपळगावपासून परिसरात एक मोठा प्रोजेक्ट आणणार, प्रोसेसिंग प्रोजेक्ट आणणार, जेणेकरून कांद्याच्या भावामध्ये काहीतरी सुधारणा राहील. आता टमाट्याचा जर विचार केला तर टमाट्याचं कॅरेट 60 रुपयावर झालं आहे. जर त्यांनी कमीत कमी आता सॉससारखा जो पदार्थ आहे, जो प्रोसेसिंगमध्ये निर्माण होतो, त्याला एक्सपोर्टला पण चांगलं डिमांड आहे. असे जर शेतकऱ्यांनी जर प्रोजेक्ट सरकारने आणले तर काहीतरी फरक पडला असता. पण मोदीजींबद्दल काय वाटतं? निवडणुकीपुरती फक्त घोषणा करायची आणि अंमलबजावणी करायची नाही, निवडणुकीची वेळ मारून न्यायची आणि नंतर शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करायचं, हे मोदी सरकारचं धोरण आहे. बाकीचं काहीच नाही, शेतकऱ्याप्रती त्यांच्या काही वेळा काहीच नाही आहे. दादा तू कुठून आला? तुझे कांदे किती आहे नेमके? माझे 10 ट्रॅक्टर कांदे आणि दरवर्षी किती खराब झाले? किती खराब? आता तर 70% झाल्याचे, 30% राहिली.
काय वाटतं मग ज्यावेळेस तू काय भाव गेले कांदे? 781 रुपये. 781 हे कांदे गेले. एकदम एक नंबरचा माल आहे मेन म्हणजे. काका काय वाटतं मग? काय वाटतं काय लूटमार चालू आहे सगळी. शेतकरी फक्त खड्ड्यात घालायचं काम चालू आहे. निवडणुकीच्या वेळेस भाव कसे वाढतात? निवडणुकीच्या वेळेस वाढते ना. आता कुठं भाव वाढते? आता कुठं गेले राजकारणी? गेले कुठं? ते काही होऊ पण मोदी पाहिजे, कारण की हिंदू खतरे में म्हणतात. ह्याचे हिंदू खतरे में एवढं पार मरायची पळी आली अशीच. फाशी घेऊन मारावं लागेल शेतकऱ्याला. आजचे दिन आ गए क्या? काचे आजचे दिन शेतकऱ्यासाठी नाही हो. भ्रष्टाचार खत्म होना चाहिए की नाही होना चाहिए? मला नाही सांगतात भ्रष्टाचार कुठं चालू आहे का नाही चालू आहे. मग त्याच्यावर नाही बोलू शकत. पण तुम्ही शेतीमालावर बोला ना, काय बोलायचं ते. शेतकऱ्याला परवडतच नाही ह्या भावात तर काहीच परवडत. कांदे निम्मे सोडून गेले. पण पियुष गोयल मागे बोलले होते का 150 कोटींचा जनतेचा आम्हाला विचार करावा लागतो, त्याच्यामुळे कांद्याचे भाव सुद्धा 150 कोटीमध्ये शेतकरी येत नाही का? शेतकरी येत नाही का 150 कोटीमध्ये? तुम्ही विचार करा ना. मग शेतकऱ्याला लुटायचं आणि बाकीच्याच विचार करायचं. खाणाऱ्याचा विचार पिकवणाऱ्याचा नाही. पिकवणाऱ्याने पिकवायचं का नाही माल? त्याने खर्च करायचे का नाही? आज त्याला कमीत कमी 16-17 रुपये किलो माग खर्च आला. त्याच्यात अर्धा माल सडला आणि आज 781 रुपये तुम्हाला पावती दाखवतो. असं बघू शकतो 781 कांदा गेलेला आहे. आणि कांदा मग मागं बघू शकतो आपण एकदम मोठ्या साईजचा मोठा माल. तो बी निवडून एवढा मोठा चांगला कांदा आणला तरी 781 जर जात असेल तर काय शेतकऱ्यांनी करायचं काय? काका कुठून आलेले तुम्ही कांदे घेऊन? मी नांदगाव तालुका लोशिंगे इथून आलेलो आहे. किती ट्रॅक्टर होते? माझे 10 ट्रॅक्टर कांदे. किती सडले किती चांगले? त्याच्यातून फक्त 2-3 ट्रॅक्टर चांगले निघून राहिले. फक्त 7 ट्रॅक्टरला लॉस आहे. हे अशी मार्केटचे भावाबद्दल असं एवढं डाऊन मार्केट आहे आता. अगदी आज तर 800-900च विकू राहिले. एकदम प्युअर कांदा ज्याची 60+ साईज आहे बा, 60 mm+. कसं काय वाटतं? आता आम्हाला नाविलाज झाला आहे. पुढच्या इलेक्शनला आम्ही या सरकारला दाखवून देऊ. आमच्या कांद्याला जर भाव जर दिला नाही तर इथं एक बी शीट येऊन द्यायचं नाही BJPचं. एवढीच इच्छा आहे माझी. परंतु लोक म्हणतात का हिंदू खतरे में हे, हिंदूंनी एक झालं पाहिजे, मोदींनाच आणून दिलं पाहिजे. मोदीनं सगळी आमची शेतकऱ्याची वाट लावली. मोदी म्हणतो शेतकऱ्याची प्याज खाली, मी शेतकऱ्याचं चांगलं करणार आहे. तो काहीच करू नाही राहिला. शेतकऱ्याचं वाटोळ करू राहिला सगळं. पुढच्या इलेक्शनला मोदीला आहे ना इथं एक बी शीट द्या आम्ही येऊन देणार नाही. परंतु निवडणुकीच्या वेळेस भाव वाढता. आता निवडणूक नाही तर भाव एकदम डाऊन आहे. शेतकऱ्याचा छळ चालवला आहे असं.